सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDCमध्ये एका टॉवेल कारखान्याला जे आहे ते भीषण आग लागलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीचे लोड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी आहेत। खरं तर सर तुम्ही रेस्क्यू करता आहात, गेल्या अनेक तासांपासून हे रेस्क्यू सुरू आहे। काय नक्की घटनाक्रम आहे, कशा पद्धतीनं हा घटनाक्रम आहे? अंदाजे 4:10 ते 4:15 वाजता आपल्याला 101 वर कॉल आलेला की MIDCमध्ये फॅक्टरीला आग लागलेली आहे। तर तत्परता दाखवून आपण MIDC अग्निशमन केंद्रातील वाहन इथे पाचारण केलं। जवळ आल्यानंतर कळालं की आग भीषण आहे। तर भीषण आगीचं स्वरूप लक्षात घेता आपण सर्व सोलापूर महानगरपालिकेमधल्या 5 फायर स्टेशनच्या सर्व गाड्या आपण इथे रवाना केल्या आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर इथे मनुष्य जे आहेत ते फसलेले आहेत असं समजल्यानंतर मी आणि माझ्या टीमनी जाऊन वरती एकंदरीत 2 पुरुष आणि 1 महिला व्यक्तीला आम्ही तिथून बाहेर काढलं। त्यांची कंडिशन अनकॉन्शियसच होती आणि ते काढल्यानंतर खालतून आग जेव्हा अजून वाढू लागली तर आम्हाला तिथून बॅकअप घ्यावं लागलं आणि खालती येऊन मग आम्ही इतर गाड्यांच्या स्वरूपाने त्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न आता चालू आहे। खरं तर काही जवान देखील आपले यामध्ये भाजल्याचं पाहायला मिळतं। काय नक्की घटना आहे, कोण कोण किती लोक भाजले? वरतून रेस्क्यू ऑपरेशन करताना आम्हाला पत्र्यावरून ॲक्सेस घ्यावं लागलं। GIचे पत्रे म्हणजे लोखंडी पत्रे थोडक्यात। तर ते खालून आग असल्याकारणाने ते पोळले गेले आणि लाल बुंद झालेले। तर तेथून आम्ही सुरुवातीला 3 व्यक्तींना तर काढलं, पण नंतर हीट आणि उष्णता एवढी होती तिथे की आम्हाला तिथे काम करण्यात अडचण येत होती। मग अशा वेळेस त्यांना रेस्क्यू करताना काही इजा होतात, त्याप्रमाणे आमचे हात वगैरे थोडेसे भाजलेले आहेत। काही त्याच्यामध्ये काही कोण लोकमृत्यू अशी माहिती आहे का, किंवा काय 3 लोक जे बाहेर काढले त्यांची काय परिस्थिती होती, कशा अवस्थेत होते? ते अनकॉन्शियसच होते, बेशुद्ध अवस्थेतच होते। त्यांना CPR वगैरे आम्ही दिला, आम्ही BA-सेटचा वापर केला आणि त्यांना पोलिसांच्या आणि इतर प्रायव्हेट गाडीतून आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवलेलं आहे आणि अजून स्थानिक लोकांकडून माहिती मिळते की 4 ते 5 जण अजून वरती फसलेले आहेत, अडकलेले आहेत। खरं तर फॅक्टरीचे जे मालक आहेत, काही कर्मचारी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की फायर ब्रिगेड वेळेमध्ये आली नाही आणि त्यामुळे आमचे लोक अडकले, अशा पद्धतीचा एक आरोप त्यांच्याकडून होतोय। काय नक्की वास्तव आहे? 4:10 ते 4:15च्या दरम्यान कॉल झालेला आहे आणि MIDC ही आपली पाहिले तर 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर मला वाटत नाही की हे आरोप कुठे सत्य साबित होतील करून, कारण गाडी आमची वेळेवर पोचलेली आहे आणि तसे आम्हाला कळालं की आग मोठी आहे। आम्ही इतर गाड्यांनासुद्धा घटनास्थळी पाचारण केलेलं आहे। किती वाजल्यापासून हे बचाव कार्य सुरू आहे आणि आणखी किती काळ हे सुरू राहील, काय सांगाल? आता आगीचं स्वरूप जर पाहिलं तर अजून 2-3 तास पूर्ण आग आटोक्यात आणण्यात वेळ लागेल आणि सुरुवातीला 4:15ला आम्हाला कॉल आल्यानंतर एक 5च मिनटात आमची गाडी इथे पोहोचलेली आहे आणि तेव्हापासून फायर फायटिंगचं आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। ते अडथळे बचाव कार्यामध्ये येत आहेत का, ज्या पद्धतीने याचं बांधकाम असेल आणि एकंदरीत या संदर्भात? बांधकामाच्या हिशोबाने पाहिलं तर साईड मार्जिन जे आहे, जे गाडी फिरण्यासाठी जो रस्ता असतो तो मोकळा नसल्याकारणाने आम्हाला पत्र्यावरून जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं। शिडी लावता आली नाही आणि मग त्या ठिकाणी आम्हाला गेअर्स वगैरे वापरून शिड्या आणि गेअर्स वापरून तिथे खिडक्यांच्या ग्रिल्स वगैरे तोडाव्या लागल्या आणि त्यामुळे थोडंसं तिथे वेळ लागला आम्हाला। आपण पाहतो की हे आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि या ठिकाणी पहाटे साधारणपणे 4:15 वाजल्यापासून या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।